Good afternoon, friends. This is Vibhor here. So let's start our today's session. Today we are going to discuss another topic of geography, paper 2, Indian geographies, settlements. Very important topic from exam point of view, and definitely at least 20 to 30 marks question you will have on this topic. Settlement, geography optional paper 2. So let's discuss the syllabus. There are basically 7 to 8 points given, and this topic is quite it has a touch of current affairs actually. हा जो टॉपिक असेल हा जनरली तुम्हाला करंट अफेअर्सच्या कंटेक्स्टमध्ये विचारला जाईल. जनरली स्लम्स अँड असोसिएटेड प्रॉब्लेम, अर्बनायझेशन अँड असोसिएटेड प्रॉब्लेम, town planning regarding they can ask you the different segments. So the first topic they have given in the syllabus is the settlement, types of settlement, patterns and morphology of rural settlement. So this is important. सो सी आज देखील भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 68% लोकसंख्या ही तुमची गावामध्ये राहते. जवळजवळ 100 years बॅक, 100 वर्षापूर्वी गांधीजी म्हटले होते की इस देश की आत्मा उसके गाव में रहती है. बट अजून सुद्धा हे वचन तेवढंच सत्य आहे. आज देखील ह्या देशाची आत्मा त्याच्या गावांमध्ये असते. इंडिया 68-70% ऑफ पॉप्युलेशन स्टिल लिव्स इन रूरल एरिया. सो आप जब भी आईएएस बनोगे, एक आईएएस का मेन काम होता है कलेक्टर का कि भाई तुझे जिला एडमिनिस्टर करना, और जिले का 70-80% पॉपुलेशन गाँव में ही होता है फिर. सो द मेन सर्व आप लोग करते हो वो रूरल पॉपुलेशन को करते हो, या होना भी चाहिए रूरल पॉपुलेशन को. सो उसका फिर उसके सेटलमेंट्स आप लोगों को पढ़ने पड़ेंगे. एज इंडिया मोस्ट ऑफ द पॉपुलेटेड लोकेटेड इन रूरल एरिया, यू हॅव टू नो द टाईप्स ऑफ सेटलमेंट. सेटलमेंट आता रूरल ग्रामीण भागाचे टाईप्स सेटलमेंटचे म्हणजे तिच्यामध्ये हॅमलेट देखील विखुरलेली. त्याच्यानंतर तुमचं व्हिलेज सगळ्यात बेसिक असतं. व्हिलेजच्या खाली हॅमलेट असतं, हॅमलेटच्या खाली तुमच्याकडे आयसोलेटेड सेटलमेंट असतात, ज्या जनरली तुम्हाला डोंगराळ प्रदेशावर दिसत असतात. जसं तुम्ही जर नंदुरबार वगैरे, पालघर वगैरे या एरियामध्ये गेले, जो तुमचा अमरावती वगैरेचा गाविलगड टेकड्यांचा जो एरिया आहे, गडचिरोलीमध्ये गेलं त्या ठिकाणी तुम्हाला असे पाडे आढळतील. पाडे म्हणजे हॅमलेट असतं. हे जवळजवळ अर्ध्या किलोमीटरच्या एरियात, 1 किलोमीटरच्या एरियात किंवा काही मीटरच्या एरियामध्ये एकच घर असेल, आणि दिस एक घर इज जनरली सराउंडेड बाय द फार्म फील्ड्स. त्याच्या आजूबाजूला शेत असतं. तर हे टाईप्स जसं खेडे पाडे आपण म्हणत असतो, दीज आर द टाईप्स ऑफ रुरल सेटलमेंट्स. पॅटर्न्स तुम्हाला विचारले गेले. पॅटर्न्स म्हणजे कशा प्रकारची, तर वर्ण बघितल्यावरती सेटलमेंट कशी दिसते. इज इट अ सर्क्युलर सेटलमेंट, or is it a kind of rectangular settlement like Harappa, Mohenjo-daro, or is it a kind of triangular, circular, what kind of settlement. त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं, त्रिकोणी आहे की काय, चौकोनी आहे की काय, गोलाकार सेटलमेंट आहे. सो दीज आर द पॅटर्न्स ऑफ सेटलमेंट. लिनियर सेटलमेंट आहे का ती. लिनियर म्हणजे जशी एखादी नदी वगैरे जनरली वाहत असेल, मान्य करा की नदी, नदीच्या आजूबाजूला जनरली मग शहरं वसत असतात. तर मग या नदीच्या आजूबाजूला जे काही सेटलमेंट तुम्हाला दिसेल, तर ही सेटलमेंट म्हणजे एक प्रकारची लिनियर असेल, म्हणजे एका लाईनीमध्ये सर्व सिटीज दिसतील तुम्हाला. जसं गंगेच्या किनाऱ्यावर, यमुनेच्या किनाऱ्यावर जी सेटलमेंट्स आहेत, दॅट इज लिनियर सेटलमेंट ॲडजॉइनिंग टू द रिव्हर सपोज. अँड नेक्स्ट थिंग दे आर आस्किंग अबाउट द मॉर्फोलॉजी ऑफ रुरल सेटलमेंट. मॉर्फोलॉजी म्हणजे कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे तुमचं. सो द बेसिक थिंग इज इन NCERT गिवन. हा संपूर्ण टॉपिक तुम्हाला 12व्या वर्गाच्या ह्युमन अँड इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये भेटून जाईल. That geography, that I think it's a third or fourth chapter that have the types of rural settlement. It has the patterns of rural settlement, and they have discussed properly the morphology of rural settlement also. So first topic is quite easy. It's completely theoretical. तिथं तुम्हाला काही लिहावं लागेल. गोलाकार सेटलमेंट म्हणजे काय असतं, तर एक अवती गोल सेटलमेंट, त्याचं फिगर काढा आणि त्याची काही एक्झाम्पल लिहा. याचा जनरली सगळ्या गोलाकार सेटलमेंट असतात. काही काही इंडस व्हॅलीच्या चौकोनी होत्या वगैरे वगैरे, असे काही एक्झाम्पल आहे. लिनियर सेटलमेंट गंगेच्या यमुनेच्या किनारी. स्टार लाईक सेटलमेंट असते, जिथं 2-3 नद्या मिळत असतील तिथं स्टार किंवा ट्रायंग्युलर सेटलमेंट बनत असते दोआबच्या एरियामध्ये. So this could be the example for your content. Suppose content is more important of your answer. Next topic they are talking about, very much hot topic in India right now, urban developments. Very important. Urban development म्हणजे सध्या भारतामध्ये 4 महानगर आहे. वी हॅव 4 मेट्रोपॉलिटन सिटीज, दिल्ली, मुंबई, आग्रा अँड कोलकाता. सपोज in all 4 direction, all cities,
and other than that we have some class A cities. Class A city means all the cities which are the capital of state, all state capital right now, like Ahmedabad, like Pune is the class A city, Bengaluru is the class A city, Kochi is the class A city, Bhopal is the class A city, Jaipur is the class A city. So right now we have more than 50 plus, means 50 plus A class cities we have. तर मग इथे डेव्हलपमेंट कशा प्रकारची करायची वगैरे इथं खूप इश्यू येतील. जसं आता सध्या रिसेंटली महाराष्ट्रामध्ये 5 प्राधिकरणं स्थापन करण्यात आली. जसं की कुठल्याही तुम्हाला एखाद्या ठिकाणी नवीन शहर बसवायचं असेल, जशी नवी मुंबई आहे, नाशिक आहे, नवीन नाशिक आहे, नागपूर, नवीन नागपूर, दिल्ली, नई दिल्ली. तो नई दिल्ली जो होती है, जो नवीन असेल ते नवीन सगळं प्रॉपरली सेटल्ड असतं, व्यवस्थित टाउन प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेली असते. भूगोलाचा भाग आहे हा. अर्बन डेव्हलपमेंट करताना तुम्हाला अनेक पर्यावरणीय प्रॉब्लेम, सोशल प्रॉब्लेम, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम येत असतात. तर ते सुद्धा तिच्यामध्ये विचारला जाईल. इन शॉर्ट द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द अर्बन डेव्हलपमेंट, और व्हाट आर द मेजर प्रॉब्लम्स ऑफ इंडियाज मेगा सिटीज. मेगा सिटीज मीन्स जिसकी पॉपुलेशन 1 करोड़ प्लस होती है. सो क्वाइट रिसेंट टॉपिक अर्बन डेव्हलपमेंट करंट अफेअर्स मधलं. नेक्स्ट टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट मॉर्फोलॉजी ऑफ इंडियन सिटीज. मॉर्फोलॉजी म्हणजे इंडियन सिटीजची स्ट्रक्चर विचारले की कशा प्रकारची आहे. तर मी इथं परत मॉर्फोलॉजीमध्ये सर्क्युलर सेटलमेंट जनरली मान्य करा की एखादं मंदिर आहे, शिर्डीचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरावर संपूर्ण सिटीची इकॉनॉमी चालते. मग संपूर्ण शहर त्या मंदिराच्या आजूबाजूला बसेल. दॅट टेम्पल will be the center of city, and this is the entire Shirdi suppose. So this it has formed the circular settlement. जनरली जहाँ पे टेम्पल्स होते हैं, हिस्टोरिकल जो कोई सिटी होती है, तो उसके आजू बाजू आप लोगों को सेटलमेंट दिखाई पडेगी. इट विल गेट अल्टिमेटली द सर्क्युलर फॉर्म. बाकी जे आपल्या प्लॅन सिटी वगैरे असतात, जशी नवी मुंबई तुम्ही एक्झाम्पल केलं, रेक्टँग्युलर सिटी सेक्टर वाइज. गुरुग्राम रेक्टैंगुलर सिटी है. नेक्स्ट आएंगे ट्रायंगुलर सिटी, जैसे सपोज मान लीजिए गंगा जी है और दिस इज यमुना जी, दोनों का यहाँ पे आप लोगों का संगम हुआ, तो यहाँ पे जो एरिया रहेगा यहाँ पे ट्रायंगुलर सेटलमेंट बनेगा. फिर ये समझ लीजिए, ज़्यादा नदियाँ रहेंगी तो ज़्यादा सेटलमेंट बनेगी. स्टार लाइक पैटर्न, ये मॉर्फोलॉजी में आएगा सपोज, पैटर्न एंड मॉर्फोलॉजी. नेक्स्ट टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट द फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटी. दिस इज क्वाइट इंपॉर्टेंट. Functional classification means what is the basic function of your city. Means you can divided all the Indian cities on a different parameter. Suppose for instance you have some administrative city like Mumbai is an administrative city, Delhi is an administrative city, every state capital is an administrative city. Simultaneously the same city is acting as the economic hub also. That means what is the economic capital of India, again Mumbai it is. सो इकोनॉमिक फंक्शनल हो सकता है आप लोगों का, जैसे पुणे का इकोनॉमिक फंक्शन है आईटी सेक्टर में, बेंगलुरु का सिलिकॉन वैली इकोनॉमिक फंक्शन है, बॉम्बे का इकोनॉमिक फंक्शन है, स्टॉक एक्सचेंज है वहाँ पे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कोई कोई सिटी हिस्टोरिकल रहती है, जैसे अजमेर सिटी हिस्टोरिकल फंक्शन है उसका, कल्चरल सिग्निफिकेंस है उसका. दिल्ली का कल्चरल सिग्निफिकेंस भी है, एडमिनिस्ट्रेटिव सिटी भी और वो इकोनॉमिक हब भी. तो एक ही सिटी के मल्टीपल फंक्शंस भी हो सकते हैं. रिलीजियस सिटीज है, जैसे हरिद्वार इज द रिलीजियस सिटी. व्हाट इज द फंक्शन ऑफ दैट सिटी? सो इट्स अ रिलीजियस सिटी. त्र्यंबकेश्वर नाशिक इट्स अ रिलीजियस सिटी. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला मग काही रिजनल हब्स दिसतात, जसे की आपल्याकडे 6 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन, प्रत्येकाचं एक एक सेंटर आहे. कोकण मुंबई सेंटर, पश्चिम महाराष्ट्र पुणे सेंटर, उत्तर महाराष्ट्र नाशिक सेंटर, विदर्भ तुमचं नागपूर सेंटर, मराठवाडा औरंगाबाद सेंटर. सो दीज आर द डिफरंट सेंटर्स अँड दीज सिटीज आर ऑल्सो ॲक्टिंग ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर. तर तुम्ही संपूर्ण सिटीजला फंक्शनल क्लासिफिकेशन म्हणजे तिला आर्थिक बाबींवर हे करू शकतात. इकॉनॉमिक सिटी, रिलीजियस सिटी, शैक्षणिक संस्था असतात आपल्याकडे की एज्युकेशनल सिटी, जैसे पुणे इज एजुकेशनल सिटी. उधर आगरताला है कि आपके किधर अपना नॉर्थ ईस्ट में आगरताला इज एजुकेशन सिटी ऑफ नॉर्थ ईस्ट, तो उधर का पुणे आता है. दिल्ली इज अ एज्युकेशनल सिटी. आफ्टर दॅट रिलीजियस सिटीज काही येतील, तुमच्या टुरिस्ट सिटीज काही येतील. डिफरंट डिफरंट फंक्शन असतात. तो दिस इज द फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सिटीज सपोज. नेक्स्ट टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट कॉनोर्बेशन ओवर ईयर. कॉनोर्बेशन एंड मेट्रोपॉलिटन रीजन. कॉनोर्बेशन का मतलब समझ लीजिए कि इमेजिन कीजिए कि दिस इज वन ऑफ द सिटी, सिटी ए, एंड दिस इज अनदर सिटी, सिटी बी.
और अर्बन एरिया ए, दिस इज अर्बन एरिया ए, दिस इज अर्बन एरिया बी. आणि आता इथली जागा भरलेली तुमची इथं, आता पुण्यामध्ये लोकांना राहायला जागा नाही किंवा जमिनीच्या प्राइजेस, फ्लॅटच्या प्राइजेस खूप वाढल्या, मग लोक जनरली सराउंडिंग एरिया प्रेफर करत असतात. तर पुण्यामध्ये जागा नव्हती मग लोकांनी चिंचवडला जाऊन राहायला सुरुवात केली. आता चिंचवडमध्ये देखील जागा उरलेली नाही आहे. मग आता जी काही सेटलमेंट होईल ती ह्या दोघांच्या सेंटरमध्ये होईल. मग एके काळानंतर हे दोघंही जोडले जातील. जसे पिंपरी चिंचवड जोडला गेला, इंदौर भोपाल जोड़ला गेलेला आहे, हैदराबाद सिकंदराबाद जोड़ा हुआ है, अहमदाबाद गांधीनगर जोड़ा हुआ है, बेंगालुरू जोड़ा हुआ है. संपूर्ण भारताचा NCR रिजन, तिच्यामध्ये जवळजवळ 76 जिल्हे आहेत, नॅशनल कॅपिटल रिजन तो देखील जोडलेला आहे. सो कॉनॉर्बेशन म्हणजे इन शॉर्ट कंटिन्युअस अर्बनायझेशन. कॉनॉर्बेशन, टू डिफरंट सिटीज, नाउ दे आर कनेक्टेड. डायरेक्ट रस्ता आहे, सगळ्या गोष्टीच्या कनेक्टिव्हिटी, सगळं आतमधलं भरलेलं आहे. कमर्शियल एरिया आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, तुमचा काही वेगळा लेजर एरिया तुम्ही तिथं बनवलेला आहे. सो ऑल बोथ सिटीज आर कनेक्टेड. इनिशियली दे वेरी डिफरंट. रिबॉर्न डेव्हलपमेंट देखील म्हणू शकतो आपण याला. रिबॉर्न डेव्हलपमेंट म्हणजे एका लाईनीमध्ये चालणार. इथं हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा जनरली. काही काळानंतर मुंबई पुणे सुद्धा एक होऊन जातील, कारण दोघंही महत्त्वाच्या सिटीज आहे. इन बिटवीन में आपण छोटे छोटे सिटीज वसवतो, जसं लोणावळा गया, खंडाला हो गया. छोट्या छोट्या सिटीज तुम्ही वसवल्या, उद्या जाऊन सगळा एरिया भरून जाईल आणि वन्स इट विल बिकम अ सिंगल एरिया. सपोज युरोपमध्ये, चीनमध्ये शांघाय बीजिंग झाले, तुमचे वुहान एक झाले, सगळे कनेक्टेड आहे बाकी एरियाशी. सो कॉनॉर्बेशन इज नथिंग बट द कंटिन्युअस अर्बनायझेशन. टू सिटीज हॅव बीन कनेक्टेड विथ इच अदर. आय हॅव गिवन द एक्झाम्पल. सपोज मुंबईमधले सगळे 7चे 7 आयलँड एकमेकांशी कनेक्टेड आहे. बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉनॉर्बेशन. अबू धाबू और दुबई दोघांमध्ये डिफरन्स जरी असं 200 किलोमीटरचा, तरी ते एका दिवशी कनेक्ट होऊन जातील. पिंपरी चिंचवड आणि पुणे, NCR रिजन, हे लक्षात ठेवा. कोलकाता हुगली रिजन, तो दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉनॉर्बेशन, कंटिन्युअस अर्बनायझेशन. अँड मेट्रोपॉलिटन रिजन्स ऑल्सो. तो जनरली ज्या ज्या ठिकाणी कॉनॉर्बेशन वगैरे असेल तो मेट्रोपॉलिटन रिजनचा पार्ट असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अर्बन स्प्रॉल एक आहे. स्प्रॉलचा खूप इझी मिनिंग असतो. स्प्रॉल म्हणजे एक्सटेन्शन किंवा एक्सपान्शन तुम्ही म्हणू शकता. अर्बन स्प्रॉल, सपोज दिस इज सिटी ए 20 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर आता सिटीच्या महानगरपालिकेच्या हद्दी वाढल्या 20 वर्षानंतर, आणि पुढच्या 20 वर्षानंतर भविष्यामध्ये ही सिटी अजून मोठी असेल. तो दिस इज नथिंग बट द अर्बन स्प्रॉल. अर्बन स्प्रॉल, सिटी वाढत वाढत जाते. सो अर्बन स्प्रॉलचे आपले वेगळे प्रॉब्लेम असतात. कनेक्टिव्हिटी प्रॉपर नसते, कम्युनिकेशन नेटवर्क प्रॉपर नसते, तुम्हाला काही ड्रिंकिंग सप्लाय, वॉटरचा सप्लाय असेल, इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, ट्रान्सपोर्टेशन, रोड वगैरे असेल, तर ह्या जनरली गोष्टी नसतात. आणि त्या ठिकाणी मग जनरली स्लम्स वगैरे बघितल्या जातात. द नेक्स्ट टॉपिक इज अगेन सेम वन, स्लम्स अँड असोसिएटेड प्रॉब्लेम. दिस इज अ व्हेरी मेजर प्रॉब्लेम राईट नाउ इन द टाउन प्लॅनिंग ऑफ इंडिया. एवरी मेजर इंडियन सिटी हैव अ स्लम्स. धारावी तो ऐसे ही बदनाम है, बदनाम तो नहीं है बट धारावी का नाम सुनते हैं. धारावी से भी बड़ी स्लम हैदराबाद में है, साउथ इंडिया में. दिल्ली में बहुत बड़ा स्लम है. कोलकाता में, ओ माय गॉड, ऑलमोस्ट ऑल 40% ऑफ कोलकाता यूज टू लिव इन स्लम एरिया. दिस इज इवन सेम फॉर योर मुंबई. High prices of real estate and your homes and houses. A middle class person could not afford it, a 1000 square feet flat for 1.5 crore rupees in Mumbai. So generally वहाँ पे cheap rent होना उन लोगों को चाहिए. So generally they prefer the slums area. इलीगल एरिया रहेगा. स्लम का मतलब ही होता है जहाँ पे कोई प्रॉपर कनेक्शन नहीं है, वाटर सप्लाई लीगल नहीं रहेगा कारपोरेशन का, इलेक्ट्रिसिटी सप्लाई नहीं रहेगा, वाईफाई प्रोवाइड नहीं किया जाएगा, वहाँ पे गैस कनेक्शन आप लोगों को नहीं रहेगा, किसी तरह का सड़क वगैरह वहाँ भी नहीं रहेगा. और जो ज़मीन रहेंगी वो ज़मीन इलीगली आप लोगों ने ऑक्यूपाई किया और वहाँ पे झुग्गी झोपड़ी बना के रखा है विथ ऑल द बेसिक लैक ऑफ बेसिक एमिनिटीज. रिमेंबर दिस. सो एवरी इंडियन सिटी हैव अ स्लम. Dharavi is the biggest example. Even it's not a problem of India only. In fact, all over the world slums are present. You can go to Brazil and see the slums of Rio de Janeiro, quite bigger in size with their own problems. So even Indian slums have their problem. We will discuss it. The next topic is regarding town planning. टाउन तो आप लोगों के प्लान्ड ही होने चाहिए.
जे काही तुमचे जुने शहर आहेत, जसं की 300 वर्षापूर्वी जे जे शहरं बनलेले, जसं आग्रा एक झालं, दिल्ली झालं, अजमेर झालं, पुणे झालं, औरंगाबाद झालं तुमचं. मी एक तुम्हाला नॅशनल आणि स्टेट लेवलचे एक्झाम्पल देतो. हे दोघेही सगळे एक्झाम्पल तुम्हाला तिथं याच्यामध्ये लिहावे लागते. यू हॅव टू कम्पेअर की हाऊ सिटीज आर ग्रोईंग, हिस्टॉरिकल सिटीज, ऑल सिटीज. 300 वर्षापूर्वी पॉप्युलेशन कमी होती. आग्रा शहर वसवताना त्या शहाजहानने फक्त तिथल्या एरियाचा विचार केला होता. तेवढ्यापुरतं त्या काळात ते ठीक होतं. बट राईट नाऊ आता ती सिटी आग्रा एवढी मोठी झाली की तिथं स्लम्सच स्लम झालेलं आहे. आणि आता सिटीमध्ये मग ट्रॅफिक कंजेशन, हाय पॉप्युलेशन डेन्सिटी, हाय लेवल ऑफ पोल्युशन, असल्या अनेक प्रॉब्लेम तुम्हाला आता तिथं निर्माण होत आहे प्रत्येक जुन्या सिटीमध्ये. इवन पुणे हॅव अ सेम प्रॉब्लेम in specific that old Pune area suppose. But if you go to Pimpri Chinchwad, that is a new Pune, that is completely properly planned city. If you go to Navi Mumbai is more planned than the old Mumbai. If you go to Nai Delhi area, Gurgaon, Noida, Greater Noida, Ghaziabad, that entire area is well planned cities. So we need a sustainable planned cities. जहाँ पे जो हमने प्रॉब्लम डिस्कस की, जो पुरानी सिटी में प्रॉब्लम होती है, वो ट्रैफिक कंजेशन वगैरह का प्रॉब्लम नहीं होगा. अदरवाइज अर्बन प्लानिंग के बहुत इश्यूज है फिर अपने पास, बहुत ज़्यादा. रोड का कैपेसिटी नहीं होता इतने बाइक्स का, इतने लोगों का, फिर भी वो चलते हैं. अँड द सेम टॉपिक दे हॅव आस्क्ड इन द लास्ट वन, प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन. नागरिकीकरणाचे तुमचे काय काय समस्या आहे आणि तिच्यावरती तुम्हाला काय काय समाधान आहे. तो देखिए यहाँ पे यानी बघा तुम्ही इथं खूप इजी टॉपिक है तुम्हाला, कंप्लीटली इन द कंटेक्स्ट ऑफ करंट अफेयर्स. ऐसा यहाँ पे बिल्कुल कोई बात नहीं कि आप लोगों को कुछ एक्स्ट्रा बहुत बड़ी कुछ अननोन चीज़ पूछी गई है. असला टॉपिक है सेटलमेंटचा की वी आर अ पार्ट ऑफ दिस टॉपिक सेटलमेंट. वी आर अ पार्ट ऑफ सेटलमेंट, वी आर अ पार्ट ऑफ सोसायटी. वी यूज टू फेस दिस प्रॉब्लम ऑन डेली बेसिस. पॉप्युलेशन, क्राउडिंग, pressure on buses, auto rickshaw, trains, traffic. So these are the normal problem. So the same things they have asked as a syllabus. The problems of common man living in urban or rural area. So now let's have a look on the PYQs related to this topic. So see over here the first question, आपण काही क्वेश्चन डिस्कस करू जे तुम्हाला जुने विचारलेले UPSC मध्ये. MPSC मध्ये देखील सेम क्वेश्चन असतील की तुमच्या नागरिकीकरणाचे काय काय समस्या आहे आणि त्यावर उपाययोजना शोधा. जसा इथं पहिला पॉईंट, डिस्कस द प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल एरियाज इन इंडिया. व्हेरी नाईस क्वेश्चन. ट्रायबल एरिया, पहिले तर तुम्हाला सांगावं लागेल की ट्रायबल एरिया भारतामध्ये आहे कुठं. तर जनरली भारतामध्ये ज्या ट्राईब्स असतात, जाती जमाती असतात, त्या जनरली तुमच्या डोंगराळ भागामध्ये वसलेल्या आहेत. रिमेंबर दिस. Majority of the Indian tribes are the inhabitants of hilly and mountainous area. For instance, Arauli, most of the Rajasthani tribes are located over there. Then comes here Vindhyanchal. Vindhyan have some numerous tribal areas, tribal people. Then comes to you Satpura. Satpura is completely inhabited by the tribal people. Then you go to Chota Nagpur Plateau, Abu Jhar Hills, there are tribal people. And then you go to Northeast India. Entire Northeast is occupied by tribal people. संपूर्ण भारताच्या 8 ते 9% त्यांची पॉप्युलेशन आहे. फॅक्ट्स टाका तुम्ही. शेड्यूल ट्राईबचा अर्थ काय होतो ते सांगा तुम्ही. ट्रायबल आणि हे आदिवासी त्याला काय म्हणतात, ज्याचा पुरातन काळापासून इथं वास आहे. आणि इथं ते इंट्रोडक्शन वगैरे झाल्यावर मग तुम्ही या ठिकाणी टाका, तिथे एक फ्लो चार्ट काढायचं, तिथे सांगायचं की आदिवासींच्या काय काय समस्या आहे. किंवा समस्या कुठलाही पॉईंट मेन्शन करताना तुम्ही 3 अँगलमध्ये करा. सामाजिक, आर्थिक आणि जमलं तर हिस्ट्री जिओग्राफी वगैरे असेल तर पर्यावरणीय एक अँगल आला पाहिजे. आणि एक शेवटचा तुमचा मानवतावादी, ज्याला ह्युमॅनिस्टिक अप्रोच म्हणतो. ट्रायबलच्या सामाजिक समस्या काय, शिक्षणापासून वंचित. तिथे लगेच टाका की भारतामध्ये सगळ्यात कमी साक्षरता दर हा ट्रायबल लोकांमध्ये. कुठल्या कुठल्या एरियामध्ये, पालघर मार्क करा, नाशिक मार्क करा, अमरावती मार्क करा. महाराष्ट्र के कंटेक्स्ट में क्वेश्चन रहेगा तो फिर मैंने जितने भी एरिया गए पूर्ण हिल एरिया तिथं मार्क करा. शिक्षणानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे त्यांचा हेल्थचा, माता मृत्यू दर, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मालनरिशमेंट सगळ्यात जास्त ट्रायबल्समध्ये मेन इश्यू तिथं सांगा. शिक्षण झालं त्यांचं, त्याच्यानंतर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वगैरे नाही, तिथं इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला सडक
रोड्स वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर लॅक करतात. सायमल्टेनियसली त्यांचा दुसरा एक जॉग्राफिकल सेपरेशन इज वन ऑफ द प्रॉब्लेम, की बाकी पॉप्युलेशनपासनं हे लोक थोडे भौगोलिकदृष्ट्या आपल्यापासून आयसोलेट किंवा सेपरेट झालेले आहे. आणि मेन प्रॉब्लेम ही जिओग्राफिकलच आहे. इनफॅक्ट तुम्ही सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम लिहिण्याअगोदर जिओग्राफिकल प्रॉब्लेम लिहा, बिकॉज वी आर रायटिंग द क्वेश्चन इन द जिओग्राफी इटसेल्फ. So it will be the best starting for your answer. Suppose write over there geographical problem. Geographical separation is one of the problem. India's 80% of the tribal population is settled in the hilly areas. For instance, Arauli, Vindhyan, Satpura, entire northeast and some of the western Ghat. मस्त झालं त्या ठिकाणी. तिथं काढताना मग लगेच तुम्ही एक मॅप काढा. त्या मॅपवर तुम्ही सांगा की भिल्ल, गोंड, कातकरी या कुठल्या कुठल्या भारतामध्ये 100च्या वर ट्राईब्स आहेत. NCERTमध्ये सगळ्यांची नावं पण दिली, तुम्ही त्या ट्राईब्स पण लोकेट करू शकतात नंबर्स पुट करून तिथं. मस्त प्रेझेंटेशन रखी. सोशल प्रॉब्लेम, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, पर्यावरणीय प्रॉब्लेम, एक त्यांची तांत्रिक काही प्रॉब्लेम आहे की ते लोक नेमक्या हिच्यापासून दूर आहे. डिजिटायझेशन अजून झालेलं नाही, ते लोक बँकिंग हिच्यापासून दूर आहे. सरकारचं त्यांना काही अनुदान वगैरे जे काही असेल ते त्यांना भेटत नाही. पण मेन प्रॉब्लेम तुमचे सोशिओ इकॉनॉमिक येतील शिक्षणावर, आणि त्याच्यानंतर त्यांच्या हेल्थ इज द मेन कन्सर्न. जेंडर इक्वॅलिटी वगैरे बाकी काही प्रॉब्लेम असतील तर स्लॅश अँड बर्निंग इज वन ऑफ द प्रॉब्लेम ओव्हर देअर. ट्रायबल लोक जे परफॉर्म करतात ते, आणि तिच्यावर मग काय काय सोल्युशन दिलेले आहे तुम्ही. मग आपण ट्रायबल लोकांचे शेवटी सोल्युशन पण लिहावे लागतील. सोल्युशनमध्ये तुम्ही राजकीय सोल्युशन लिहा, कॉन्स्टिट्युशनल सोल्युशन, की जिच्यामध्ये आपण नॅशनल ट्रायबल कमिशन बनवली. तुमचं आर्टिकल 351 जे काही आर्टिकल याच्याशी रिलेटेड असतील ते एक लिहा. आपण संपूर्ण भारतामध्ये लोकसभेमध्ये, राज्यसभेत, पंचायती राजमध्ये तुम्ही एक स्पेसिफिक कोटा त्या लोकांसाठी ठेवला आहे. रिझर्वेशन याला म्हणतो. एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन, एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन, आणि पॉलिटिक्समध्ये देखील रिझर्वेशन फॉर द अपलिपमेंट ऑफ देअर सोशिओ इकॉनॉमिक अपलिपमेंटसाठी सपोज. त्याच्यानंतर तुम्ही एज्युकेशनसाठी त्यांच्यासाठी एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल सुरू केलेले आहे. कस्तुरबा गांधी बालिका विकास विद्यालय, तुम्ही त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप वगैरे देत असतात. ते सगळं तुम्हाला तिथं व्यवस्थित मांडावं लागेल. दिस क्वेश्चन ही दिखने में कितना भी छोटा क्वेश्चन रहा तो भी ये 200 वर्ड्स में पूछ सकते हैं आप लोगों को. So proper introduction will be the first part, then put a flow chart over there, discuss their problem, social problem, economic, health, education जो हम लोगों ने कहा, geographical separation, and after that don't forget to add the solutions also, because solutions are more important. Your conclusion must be finished with solution itself. There is no best conclusion other than solutions. If there is a problem, as an officer you should have a solution. But if you are not putting any conclusion, if you are not writing down any kind of solution in your answer, that answer is not going to work then. खाली वो आंसर, कुछ नहीं, उसमें नंबर नहीं आएंगे. मैं नंबर ना दूँ उसको, वो तो MPSC वाले तो बिल्कुल भी नहीं देंगे. तो लिखिए, इजी क्वेश्चन है, बहुत इजी है. ट्राइबल्स एरियाज एंड द प्रॉब्लम्स ऑफ ट्राइबल. नेक्स्ट टॉपिक दे आर आस्किंग अबाउट, एग्जामाइन द फैक्टर्स. इंपॉर्टेंट कीवर्ड इज अंडरलाइन कर लेंगे. अफेक्टिंग द डिस्ट्रीब्यूशनल पैटर्न ऑफ पॉपुलेशन. इंडिया की पॉपुलेशन डिस्ट्रीब्यूशन के बारे में पूछे की कौन से फॅक्टर्स विच अफेक्ट द डिस्ट्रीब्यूशन. मग तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहा त्या ठिकाणी. क्या लिखेंगे आप लोग इंट्रोडक्शन में? इंट्रोडक्शन तो बहुत अच्छा सा दे सकते हैं हम लोग, बट आप लिखिए बाबे कि इंडिया हैज़ रिसेंटली क्रॉस्ड द, मीन्स इंडिया हैज़ रिसेंटली बिकम द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड विथ मोर दॅन 145 करोड पॉप्युलेशन. भारत हा सध्या जगातला सर्वाधिक पॉप्युलेशन असलेला देश आहे. मागच्या वर्षीच आपण चीनला मागं सोडलं. एवढी मोठी पॉप्युलेशन असून देखील, मराठीमध्ये उत्तर सांगतो मी, की एवढी मोठी लोकसंख्या असून देखील तिचे वितरण हे संपूर्ण भारतभर अतिशय असमान आहे. जसे की एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 40 ते 50% लोकसंख्या किंवा 60% लोकसंख्या ही फक्त तुम्हाला गंगा यमुना मैदानी प्रदेशामध्ये दिसून येते. भारतामध्ये सर्वाधिक कमी, त्याच्यानंतर मॉडरेट पॉप्युलेशन ही तुम्हाला डेक्कन पठारावर दिसून येईल, आणि अतिशय कमी पॉप्युलेशन ही आपल्याला नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट पार्टमध्ये दिसते. की नॉर्थ ईस्ट में कम पॉप्युलेशन, नॉर्थ वेस्टमध्ये तर मग डेझर्टच आहे पूर्णपणे. हे तुम्ही त्यांना स्वतःच सांगा की हो अनइव्हन पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आहे. मग तू साधं त्याला सांग की काय फॅक्टर्स मग याच्यामागं. मग त्याच्यामागं काही जिओग्राफिकल फॅक्टर्स असतील, की जसे नॉर्थ इंडियामध्ये एक्झाम्पलच टाकायचे, काय एवढी पॉप्युलेशन आहे तिथं सुपीक जमीन आहे, भांगर, खादर, बेस्ट क्वालिटी सॉईल आहे, ॲल्युवियल सॉईल आहे, तिथं गाळाची मृदा, नद्यांची उपलब्धता, आणि जनरली पाणी, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, फर्स्ट फॅक्टर. ॲल्युवियल सॉईल बेस्ट, सेकंड फॅक्टर बेस्ट
climate is a third factor, presence of plain land is a fourth factor. हे तुम्ही सांगा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून पॉप्युलेशन वाढण्यामागे तिथं बेस्ट क्वालिटी ऑफ रोड अँड रेल नेटवर्क इज इन नॉर्थ इंडिया. साऊथ इंडियामध्ये किंवा डेक्कन एरियामध्ये थोडासा हिली एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर ट्रान्सपोर्टेशनसाठी ते फिजिबल नाही, शॉर्ट सांगायचं. पण वरती तुम्ही हेच फॅक्टर तिथं सांगा मग, की वॉटर, क्लायमेट, लँड अवेलेबिलिटी, प्लेन लँड अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर तुम्हाला फर्टाईल सॉईल ते तुम्ही सांगा, ह्यूज नॅचरल रिसोर्सेस लाईक फॉरेस्ट वगैरे हे तुम्ही सांगू शकता. आणि दुसरीकडे नसण्यासाठी डेझर्टमध्ये हाय फॉरेस्ट ज्या ठिकाणी तुमच्या नॉर्थ ईस्टमध्ये त्या ठिकाणी कमी असेल. आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये छोटी मोठी पॉप्युलेशन ही कोस्टल एरियावर मीन्स ऑल इंडियाज 20% पॉप्युलेशन यूज टू लिव्ह ऑन अ कोस्टल एरिया, वेस्ट कोस्ट अँड ईस्ट कोस्ट. In fact, out of 4 metropolitan cities, your 3 metropolitan cities are located on coastal area. Mumbai is on west coast and Kolkata and Madras is on east coast, suppose. So you can put this example, coastal climate is all time best. जगातल्या सगळ्याच मोठमोठ्या सिटी कोस्टवर आहे, नॉट ओनली इन कंटेक्स्ट ऑफ इंडिया. जुन्या काळामध्ये तुम्ही सेंट्रलला सिटी बनवायची की प्रोटेक्शन म्हणून, पण आता पॉप्युलेशन वाढल्यामुळे जनरली 18व्या शतकानंतर इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर तुम्ही ट्रेडनी कनेक्ट झाले, आणि ट्रेडनी कनेक्ट झाल्यामुळे तुम्हाला पोर्ट ॲक्सेसिबिलिटी इम्पॉर्टंट होती. तर मग युरोपियन लोकांनी जिथं जिथं नंतर आक्रमण केले त्या लोकांनी मग नंतर सिटीच्या पोर्टवरच बांधायला सुरुवात केली. एक लक्षात ठेवा, टोकियो, शांघाय, बीजिंग, हाँगकाँग, सिंगापूर, मेलबर्न, इवन योर लंडन, न्यूयॉर्क, ऑल सिटीज, कैरो तो सपोज लैंडलॉक है बट फिर भी वो पास में ही है समंदर के. यू कॅन पुट द एक्झाम्पल. सो दीज आर द फॅक्टर्स. मॅप वगैरे इथं व्यवस्थित काढा. दोघंही याच्यामध्ये मॅप तुम्हाला काढावे लागतील. पॉप्युलेशनमध्येही काढावं लागेल तुम्हाला डिस्ट्रीब्युशन, तिथं शेडिंग वगैरे व्यवस्थित करायची. नेक्स्ट टॉपिक, डिस्क्राईब द सायलेंट फीचर ऑफ इंडियन मॉर्फोलॉजी ऑफ इंडियन सिटीज. मॉर्फोलॉजी आणि तेच तुम्हाला डिवाईड करून सांगायचे कशा प्रकारे भारतामध्ये शहरांची सुरुवात झाली. म्हणजे ते इंडस व्हॅलीपासून सांगायचं की भारतातलं सगळ्यात पहिलं शहर तुम्हाला मोहिंजोदडो, हडप्पा दिसून येते. त्याच्यानंतर वैदिक काळानंतर म्हणजे तुमचे मौर्य साम्राज्य वगैरे, त्याच्यानंतर पाटलीपुत्रा, बिहार, जनपद आले. जनपदांचं नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन महाजनपद झालं 1000 वर्षाच्या दरम्यानमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या डिरेक्टली मुघल एरियामध्ये, मुघलांमध्ये मग मिडिवल इंडियामध्ये आल्यावर तर सगळ्या मिडिवल सिटीज, अजमेर, आगरा, फतेहपुर सीकरी, लखनऊ, उसके बाद आप लोगों का दिल्ली, ये सब सिटीज़ बनी. पुणे एक सिटी बनी, नीचे हैदराबाद एक सिटी बनी. और बाद में ब्रिटिशर्स वगैरह आने के बाद उन लोगों ने पोर्ट को एक्सेसिबल सिटीज़ बनाई. फिर उन्होंने अंदर सिटी नहीं बनाई, उन्होंने समंदर के बाद सिटी बनाई, क्योंकि हम लोगों का आना जाना बाबा हम लोगों के देश में समंदर से है. सो वी यूज टू बिल्ड अ न्यू सिटी ओवर द मरीन कोस्ट. ते एक सांगा. मॉर्फोलॉजीमध्ये तुम्ही फंक्शनल क्लासिफिकेशन करून टाका. मग त्याच्यानंतर त्याचा पॅटर्न निघल्या कशा प्रकारचं हे. पहिले ओरिजिन सांगा, इव्होल्युशन ऑफ इंडियन सिटीज इन द इंट्रोडक्शन. मॅपमध्ये वगैरे तुम्ही दाखवू शकतात, काशी वगैरे दाखवा, जुनी सिटी. काशी इज द ओल्डेस्ट सिटी इन द वर्ल्ड. रिमेंबर दिस. काशी आपके सुनने में आता है बट काशी रियली हैज़ दैट मच ऑफ इम्पोर्टेंस. वन ऑफ द स्पिरिचुअल हब ऑफ द वर्ल्ड right now. And not right now, it's from ancient times actually, because the origin of this city is located almost all 2000 years back. काशी दिखाई है, उसके बाद फिर जैसे जैसे चेंजेस होते गए आप एंशियंट, मिडिवल और मॉडर्न की इसमें दिखा सकते हो, 3 इसमें. उसके बाद आप लोग पैटर्न के ऊपर आ जाइए. पैटर्न में आप लोग बताइए रेक्टेंगुलर पैटर्न, ट्रायंगुलर पैटर्न, सर्कुलर पैटर्न ऑफ सिटी, अँड देन कम्स टू द क्लासिफिकेशन. आणि मग येणाऱ्या याच्यामध्ये तुम्ही सांगा की सध्या भारत सरकारने MMRDA बनवल्या. प्रत्येका मोठमोठ्या शहरांसाठी आता प्राधिकरणं असणार. मोठमोठे जैसे नासिक में नासिक म्युनिसिपल डेवलपमेंट अथॉरिटी, मेट्रोपॉलिटन रीजन अथॉरिटी, मुंबई में मुंबई मेट्रोपॉलिटन डेवलपमेंट अथॉरिटी. ये पूरा डेवलपमेंट का काम, अर्बनाइजेशन का काम, नई सिटी बिल्टअप करने का काम एक अथॉरिटी के पास चला जाएगा. एक डेडिकेटेड IAS ऑफिसर रहता है वहाँ पे, उसका एक ही काम है कि सिटी को डेवलप करो. तो ये आप लोग बताइए, आपको इसमें फैक्ट्स लगेंगे कुछ? अर्बन इसमें ये जो इंडियन सिटीज़ वगैरह आप लोगों को जो बताइए ना कि सिटीज़ में कितनी % पॉपुलेशन है. तो एट द टाइम ऑफ इंडिपेंडेंस वी हैड ओनली 10 to 11%, इनफैक्ट 10% ऑफ पॉपुलेशन.
living in the urban areas. 90% of your population 70 years ago was living in rural area. 90 to 10 ratio, highly inequality. But right now, after the independence, suppose now the numbers are almost all 32%. 68% population is still living in rural area and remaining 32% population is living in urban area. But in India, the rate of urbanization is very low, very low. If you compare urbanization, the speed of urbanization of India with the China, right now China's 55% to 60%, 55 to 60% of population is living in urban areas. Only 45-40% is remaining in rural areas. And look at the progress of China. So if you wanted to grow like a star, your most of the population should be living in urban area, not in rural area, because the main economic opportunities are located in urban area. In rural area, there is nothing other than agriculture, and right now agriculture is not a profitable business, suppose, due to the kind of uh, natural calamities which are going on. So these are the things, suppose ये put कीजिए वहाँ पे, urbanization के ऊपर topic आएंगे. Next question is regarding slums, urban minans, and they are asking you about the problems associated with slums. So first of all, you can put out the definition of slum over here. Slum is the area where the basic amenities are lacking, like safe and clean drinking water, electricity supply, sanitation, hygiene, roads, everything is absent. The land is generally illegally occupied by the inhabitants. And India's every metropolitan city have a big slum area. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे डिरेक्टली धारावीची केस स्टडीज पुट करा. तुम्हाला जेव्हा असे प्रश्न येतात स्लम्स वगैरेशी रिलेटेड, तर तिथं काही जास्त एक्सप्लेन करत बसू नका. जनरल इन्फॉर्मेशन सगळेच मुलं टाकतील. बेटर इफ यू ट्राई टू डिस्कस द थिंग्स इन द कंटेक्स्ट ऑफ केस स्टडी इटसेल्फ. जैसे आपने कहा स्लम की प्रॉब्लम है, तो फिर बताइए, फिर स्लम में आपने दिल्ली स्लम की एक केस ले ली है, बताइए स्लम की प्रॉब्लम क्या है. तो स्लम का सोशल प्रॉब्लम हम लोग देखेंगे पहले. सोशल प्रॉब्लम ये होता है की लेस स्पेस फॉर लेस स्पेस इज लिव्हिंग फॉर द अवेलेबल फॉर द लिव्हिंग. सपोज खूप कमी जागा तिथं असते. स्लममध्ये म्हणजे जागाच नसते. स्लम खूप कंजेस्टेड असतात. दुसरी प्रॉब्लेम असते स्लमची, जिथं तिथं पाणी वगैरे काहीच नाही तुम्हाला. सगळं काही कट केलेलं असतं, म्हणजे नसतंच त्या ठिकाणी काही. हायजीन सॅनिटेशन नसेल त्या ठिकाणी. सायमल्टेनियसली भारतातल्या अनेक स्लम्स आर द हॉटस्पॉट्स ऑफ क्राईम्स. भारतामध्ये अनेक क्राईम हे तुमच्या स्लममध्येच घडत असतात. जसे की छोटे मोठे या बडे बडे क्राईम आप लोग समझ लेंगे. और क्राईम अगेन्स्ट वुमेन. स्लम्समुळे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम एक क्लिअर झाली की अनेक ठिकाणी स्लम्स बनवण्यासाठी फॉरेस्ट क्लिअर केलं जातं. त्याच्यानंतर मग डिफॉरेस्ट्रेशन होतं. भारतामध्ये अनेक स्लम्स ह्या नदीच्या खोऱ्यामध्ये लोकेटेड आहे किंवा गाळाच्या प्रदेशामध्ये. जसं की तुम्ही फ्लड प्लेन्स म्हणता, यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ दिल्ली. दिल्लीची जी एरिया आहे तुमचा तो स्लमचा, दॅट इज ऑलमोस्ट ऑल एंटायर एरिया इज लोकेटेड इन द फ्लड प्लेन्स ऑफ यमुना. अँड वेन यमुनामध्ये मग जेव्हा पूर येतो, तो संपूर्ण पुराचं पाणी त्या झोपडपट्टीत घुसून जातं, की झोपड्या लिटरली बुडून जातात. लोकांना तिथनं मायग्रेट करावं लागतं. स्लमचा हा एक प्रॉब्लेम आहे की तिथनं मायग्रेशन रेशो जनरली हाय असतो. जनरली नॅचरल कलॅमिटी जेव्हा पावसाळा वगैरे असतो, मग हे मायग्रेशन चालू असतं, टेम्पररी मायग्रेशन. तर हे तुम्ही प्रॉब्लेम्स वगैरे लिहू शकता तिथं स्लम्सचे वगैरे. तिथं मोठा प्रॉब्लेम एन्व्हायरमेंटशी रिलेटेड स्लमचं, तिथं मॅनेजमेंट होत नसतं, वेस्ट मॅनेजमेंट. खराब एरिया असतो हा, त्याच्यामुळे शहर पण थोडंसं खराब होत असतं. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये तुम्ही सोल्युशन टाका. मग आता काय करायचं तर मग धारावीसाठी तुम्ही रिसेंटली धारावी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एक नवीन तुम्ही ऑथॉरिटी जनरेट केली आहे. तिच्या थ्रू तुम्ही म्हाडा आपल्याकडे आहे, सिडको आपल्याकडे आहे, अनेक घरं आपण बांधून देत असतो त्यांना, 1 BHK अशा अनेक प्रोजेक्ट आहे. पण तरी मायग्रेशन होतं. स्लममध्ये राहणारे जनरली मायग्रेटेड लोक असतात. लोकल लोक त्यांच्या घरांमध्ये, जो माणूस UP बिहारवरनं मुंबईत आला आहे, he could not afford such a expensive living, so he will prefer the slum area at the cheapest rate or somewhere. हे नातेवाईकाच्या वगैरे, त्याचा नातेवाईक तिथंच राहत असतो म्हणजे झोपडपट्टीमध्ये.
तो स्लम्स आर द आउटकम ऑफ अर्बनायझेशन, रॅपिड अर्बनायझेशन. इनइक्वेलिटी इथे तुम्हाला लगेच दिसून येईल. सोशल इनइक्वेलिटी असते, इकॉनॉमिक इनइक्वेलिटी असते, हे सगळं तुम्ही टाकू शकतात तिथं. अँड द लास्ट प्रॉब्लेम इज रिगार्डिंग डिस्कस द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन जनरेटेड बाय अर्बन वेस्ट इन इंडिया. बघा, हा पण करंटच्या कंटेक्स्टमध्ये प्रश्न, द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इन द कंटेक्स्ट ऑफ अर्बन वेस्ट. ये भी तो आप लिख सकते हो की प्रत्येक मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा जनरेट होत असतो. या घनकचऱ्यामध्ये महत्त्वाचं पार्टिसिपेशन तुमचे ई वेस्टचं. ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं, मोबाईल, लॅपटॉप, ये वो. तो ते खराब झाल्यानंतर आपण फेकत असतो, त्याला ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. रिमेंबर दिस, सम ऑफ द पोल्युटंट्स आर नॉन बायोडिग्रेडेबल लाईक प्लास्टिक, ग्लास, आर्सेनिक, लीड वगैरे वगैरे, ऑल मेटल्स ऑब्जेक्ट दीज आर नॉन बायोडिग्रेडेबल. मग ते फेकायचं कुठं, हा एक मेन प्रॉब्लेम. मग हा मेन प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता. मुंबईमध्ये एक प्रॉब्लेम आहे, कारण मुंबईची कुठली मलाडच्या आसपास एक हे आहे तिथं डम्पिंग ग्राउंड. वो डंपिंग ग्राउंड का नाम मुझे याद नहीं आ रहा. ते डम्पिंग ग्राउंड ब्रिटिशांनी बनवलं होतं 18व्या शतकामध्ये. वेन ब्रिटिश वॉज प्लॅनिंग फॉर द मुंबई सिटी, दे यूज टू नो दॅट दिस सिटी वन डे विल बिकम अ मिलियन प्लस सिटी. they were planning for the dumping ground. So that dumping ground, that's Mumbai garbage dumping ground, is the largest dumping ground in the Asia right now. उसका नाम मेरे इसमें नहीं आ रहा है. डम्पिंग ग्राउंड, तिथं खूप मोठं डम्पिंग ग्राउंड आहे तिथं अर्बन वेस्टचं. आणि अर्बन वेस्टमध्ये मग तुम्ही सांगा तिथं सॉलिड वेस्ट एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बायोलॉजिकल जे तुमचे मेडिकल वेस्ट असतात ते एक डोकेदुखी आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं ई वेस्ट जे आहे ते एक आपल्यासाठी डोकेदुखी आहे. त्याच्यानंतर तुमचं पाणी एक तुमचं खराब होतं, वॉटर एक तुमचं पोल्युटेड आहे. मग अशा ठिकाणी तुम्ही काय सोल्युशन देणार आहे? मग सोल्युशनमध्ये तुम्ही सांगा की मग तुम्ही तिथं रिसायकलिंग प्लांट्स वगैरेचं सांगायचं, की जसं मुंबई महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, किंवा जिथं जिथं तुम्ही नवीन महानगरपालिका ओपन करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही घनकचरा व्यवस्थापन किंवा घनकचऱ्याचं पुनर्निर्माण किंवा रिसायकलिंग कशी करायची हे पण शिकून घ्या किंवा ती इम्प्लिमेंट करा. या घनकचऱ्यापासून आपण इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेट करू शकतो, हेही लक्षात घ्या. ह्या अर्बन वेस्टपासून आपण इवन इथेनॉल वगैरे जनरेट करू शकतो. तो यू नीड टू अडॉप्ट सम न्यू टेक्नोलॉजी, अदरवाइज लोग है तो वो कचरा तो होने वाला है फिर. सो ये कुछ क्वेश्चंस आप लोगों को पूछे गए हैं पेपर 2 में ऑन इन द टॉपिक सेटलमेंट्स. खूप इझी टॉपिक आहे, पण तुम्हाला इथं प्रश्न असतील म्हणजे ऑलमोस्ट ऑल 10-20 एक मार्कासाठी प्रश्न येतील तुम्हाला. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन विल बी इन द कंटेक्स्ट ऑफ करंट अफेअर्स. रिमेंबर दिस. क्वेश्चन जो तुम्हाला थेरॉटिकलमध्ये विचारतील, जर प्रश्न आला थेरॉटिकलमध्ये टाईप्स विचारतील, डिस्कस द टाईप्स अँड पॅटर्न्स ऑफ इंडियन सिटीज, परत तेच सांगायचं कुठल्या कुठल्या आकार आहे. ते रुरल मॉर्फोलॉजीमध्ये आलं, तिथं सांगा कुठल्या कुठल्या सेटलमेंट असतात, हॅमलेटेड सेटलमेंट, लिनियर सेटलमेंट, रेक्टँग्युलर सेटलमेंट, ते एक सांगा. करंटच्या हिच्यामध्ये प्रश्न आला तर तो अर्बनच्या कंटेक्स्टमध्ये येईल. मग अर्बनायझेशन आणि त्याची प्रॉब्लेम किंवा घनकचरा व्यवस्थापन. MPSCमध्ये तुम्हाला जनरली डायरेक्ट प्रश्न असेल, डिस्कस द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द अर्बनायझेशन विथ प्रॉपर रिमेडीज. म्हणजे सरकारने जे काही कायदे वगैरे केलेले, जे काही आपण स्कीम्स वगैरे आणलेल्या आहेत, तिच्यामध्ये तुम्ही तुमची स्मार्ट सिटी स्कीम लिहू शकता, जी रिसेंटली आपण केली होती. पुरा एक नावाची स्कीम होती, प्रोव्हाइडिंग अर्बन इम्युनिटी. पुरा एक आहे, त्याच्यानंतर अमृत नावाची एक स्कीम आहे रिसेंटली, अटल मिशन फॉर रिज्युएशन ऑफ अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. तर या स्कीम्स वगैरे तुम्हाला लिहाव्या लागतील. अर्बनायझेशनचा टॉपिक, टाउन प्लॅनिंगचा टॉपिक, स्लम्सचे रिलेटेड प्रॉब्लेम, हे सगळं करंटच्या कंटेक्स्टमध्ये असणार आहे. बाकी कॉनॉर्बेशन वगैरे देखील तुम्ही करंटच्या कंटेक्स्टमध्ये लिहावं लागेल, की सध्या मी जे एक्झाम्पल सांगितले ते. बाकी सगळ्या थेरी. आणि आपण पेपर पण डिस्कस केले त्याचे. पेपर म्हणजे वी हॅव डिस्कस द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. So this was for today. See you again. So thank you and have a nice time ahead. Thank you.